नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचे दिसत आहे। दोन्ही तालुक्यातील निवडणुका झालेल्या एकूण 26 ग्रामपंचायतमधील तब्बल 17 ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गटांचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत। या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचा आढावा घेणारा बीपीएनचे कार्यकारी संपादक अमोल शिंगे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर सुरू होता। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका खूप महत्त्वाच्या मानल्या जात होत्या। नुकताच या निवडणुकीचा निकाल लागला आहे। शाहूवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघात सुद्धा या निवडणुकांनी चुरस निर्माण केली होती। या ग्रामपंचायत निवडणुकांकडे विधानसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं। सोमवारी पार पडलेल्या निकालात विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने बाजी मारल्याचे दिसत आहे। शाहूवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या। या 11 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायतींमध्ये तर पन्हाळा तालुक्यातील एकूण 15 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत। म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील एकूण 26 ग्रामपंचायतमधील तब्बल 17 ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या गटांचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत। सदस्य संख्येत सुद्धा जनस्वराज्य शक्ती पक्षाने बाजी मारल्याचे दिसत आहे। शाहूवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतींची एकूण सदस्य संख्या 81 एवढी आहे। या 81 पैकी 49 ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत, तर 22 ठिकाणी आमदार विनय कोरे यांच्या विरोधकांचे सदस्य निवडून आले आहेत। तर पन्हाळा तालुक्यात 15 ग्रामपंचायतींची एकूण सदस्य संख्या 113 एवढी आहे। या 113 पैकी 77 ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत, तर 22 ठिकाणी आमदार विनय कोरे यांच्या विरोधकांचे सदस्य निवडून आले आहेत। म्हणजे दोन्ही तालुक्यातील एकूण 194 पैकी 126 ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीची ही आकडेवारी पाहता या ग्रामपंचायत निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्षाने वर्चस्व ठेवल्याचे दिसत आहे। जे लोकांनी हा जो कौल दिलेला आहे, हा कौल पाहता एक लोकाभिमुख केलेलं काम असेल किंवा समाजाभिमुख केलेलं काम असेल, समाजासाठी असणारी तळमळ असेल आणि गावागावामध्ये कुठलाही विरोध न मानता प्रत्येक गाव तिथं विकास हे एक ध्येय धोरण ठरवून केलेल्या कामाची पोचपावती ही जनतेने आम्हाला दिलेली आहे। आणि ह्या जनतेच्या पोचपावतीतून एवढंच म्हणावं लागेल की ही विधानसभेसाठी सुद्धा हे जे वातावरण आहे किंवा केलेल्या कामाची एक पोचपावती ही ह्या कामाच्या मताच्या माध्यमातून हे लोकांनी ह्या आमच्या पक्षाला दिलेले आहे असं म्हटलं तर फारसं काय वावगं नाही। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने मिळवलेल्या यशामुळे या मतदारसंघातील जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या विरोधकांसमोर विधानसभा निवडणुकीसाठी आव्हान उभे राहिले आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांची काय रणनीती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जो ग्रामपंचायतचा निकाल झालेला आहे तो स्थानिक लेवलला झालेल्या सगळ्या आघाड्या आहेत, त्या सगळ्या विचित्र आघाड्या आहेत। तुम्ही बघा, काही ठिकाणी जनस्वराज्य शिवसेना पण लागलेली आहे, काही ठिकाणी काँग्रेस शिवसेनाही लागलेले आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही लागलेले आहे। अशा 3 त्रिपुरी आघाड्या आहेत। त्यामुळे अशा आघाडींचं श्रेय कुठल्या पक्षाने घेणं योग्य नाही, कारण का स्थानिकला ज्या आघाड्या होतात त्या कुठल्या पक्ष बघून होत नाही, व्यक्ती बघून होत जातं। तिथं भावकीची आणि स्थानिक मतदार कसा आहे त्याच्यावरती त्या निवडणूक केल्या जातात। पण आपणाला मताचाच निर्णय निकाल जर पाहिजे असेल तर येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनावरती जे आता लोकांच्यात नाराजी आहे ती 100% आपल्याला दिसेल। यामध्ये आता मध्यंतरी झालेल्या 40 गद्दारांनी जी केलेली गद्दारी ही लोकांच्या डोक्यातून गेलेली आहे। ह्या गद्दारीच्या मागे कुणाचा हात आहे हे लोकांना माहिती आहे आणि अशा लोकांचा या भविष्यात सत्तेत त्यांना आणायचं का नाही सर्वसामान्य आमची मायबाप जनता ठरवणार आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।